चला क्षेत्रशी लावून घ्या. 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. असंच प्रकार आम्ही मकर संक्रांत चषक मध्ये सुद्धा पाहिला. क्षेत्रशी खूप वेगाने आले आणि चेंडूला अक्षरशः सीमा बाहेर ओढून दिलं होतं. आणि तसाच प्रकार आता सापाडे ब संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. 7 चेंडू आता 5 धावांची गरज आहे. वैयक्तिक 41 धावांवरती खेळतोय प्रेम. काय फलंदाजी केली प्रेम भोईरने. एकतर्फी झुंज मैदानाच्या आतमध्ये देतोय. 43 मधल्या 41 धावा त्याच्या आहेत. 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. भावे स्ट्राइक एंडला शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज. भरत तर 5 धावांची अजून गरज आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. भरत गोलंदाजी मार्कवर. ते मात्र हलक्या चेंडू करतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्रशी खूप वेगाने येत आहेत. 1 धाव मिळेल. 4 धावा बनवायचे आहेत. चेसिंग कंपल्सरी लक्षात घ्या. प्रेम आणि भावेश 5 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. प्रेम वैयक्तिक 41 धावांवरती खेळतोय. खूप चांगला खेळ त्याने आतापर्यंत केलाय. कंबालपाडा आणि माऊली वडवली संघ आपण सज्ज राहायचे. विकेट रायटिंग साठी आपण बघितलं तर आवाज महाराष्ट्राचा 700 आणि आवाज राजू शेठ भोईर यांच्याकडे 1,500 रुपयाचा कॅश प्राइज होतं. मात्र एकही गडी अजून बाद झाला नाही. दशरथ दादा सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि 44 धावांची भागीदारी त्यांनी रचली. नक्कीच कॅश प्राइज आहे. मात्र एकही गडी बाद झाला नाहीये. आणि फलंदाज बाद. प्रेमची खेळी समाप्त. ज्या प्रेमने 41 धावा कुठल्या होत्या त्या प्रेमला मात्र इथे मागे परतावं लागेल आणि समीकरण बदलेल. येणारे 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. भगवा झेंडा घेऊन हातात शिवसेनेचा वाघ आला. हे भगवा झेंडा घेऊन हातात शिवसेनेचा वाघ आला. सुमित भोईर आयोजित भगवा चषक आला. सुमित भोईर आयोजित भगवा चषक आला. आता मात्र भरतने तर दशरथ विकेट घेतलाय. नक्कीच आता विकेटची गरज सुद्धा आहे खऱ्या अर्थाने. कारण की 4 चेंडू 4 धावांची गरज आहे. पारदर्शक ज्यांनी लावले दशरथ त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा थोडासा आनंद आलाय. कारण की पहिला गडी बाद झाला. आता नवीन फलंदाज सचिन भोईर स्वतः संघाला एक मैदानाच्या आतमध्ये आलेत. विकेट टॉसला इथे महत्व नाहीये. सचिन तुम्हाला 4 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये. नक्कीच ज्यांनी पारितोषिक लावले त्यांची इच्छा आहे की तुम्ही हॅट्रिक घ्या आणि 2200 रुपये घेऊन जा. भरत गोलंदाजी मार्कवर. 4 चेंडू 4 धावांची अजूनही गरज आहे. भरत गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. क्रिकेट असा खेळ आहे जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही. सामना आम्ही बघितला चंद्रशेठ ठोंबरे स्मृती चषक मध्ये वसार आणि मानेरे मध्ये क्वार्टर फायनलची मॅच झाली. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज वसार टीमला होती. मात्र मानेरे संघाच्या ऋषी भोईरने 3 विकेट घेतले आणि तो संघ आज सेमीफायनलचा सामना खेळतोय चंद्रशेठ ठोंबरे स्मृती चषक मध्ये. 3 चेंडू 4 धावा. अजून एक डॉट चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. 2 चेंडू आणि आता मात्र 4 धावांची गरज. 2 विकेट घेतले तरी पारितोषिक आहे. हो आवाज महाराष्ट्र मी सांगतो मला 1-2 डॉट गेल तर 700 रुपये देऊन टाका. ते पण किंमत आहे बरं आहे की नाही. हा येस ओके. हा 2200 आणि डॉट गेल तर 2200. ओके क्या बात आहे दशरथा. 2 चेंडू 4 धावांची गरज. यासाठी आम्ही सांगत असतो नेहमी जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत सामना कोणत्याही संघाच्या बाजूला झुकू शकतो.
6 चेंडू आणि 5 धावांची गरज होती. समीकरण आहे 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. मॅच कुठे होती आणि कुठे आली प्रेम बाद झाल्यानंतर. सचिन भोईर सारख्या फलंदाजाला 2 चेंडू डॉट फेकलेत भरत नाही. भरत इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि चूक होणार नाहीये. 1 चेंडू आणि आता मात्र 4 धावांची गरज. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट असा खेळ आहे, सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. क्रिकेट असा खेळ आहे, कधी काय होऊ शकतो. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. डीजे धन्यवाद डीजे. दशरथ आपण बघतोय 3 षटकामध्ये 43 धावा बनवल्या, मात्र 6 चेंडू मध्ये 5 धावांची गरज असताना 1 चेंडू आता 4 धावांची गरज आहे. काय सांगशील? आणि 2200 मधला 200 रुपये जीएसटी कापून घेण्यात येईल. 200 रुपये इथं जमा होतील. आणि हा चेंडू आहे खरं वास्तविक हा 1.5 लाखाचा चेंडू आहे. खरं बक्षीस 1.5 लाखाचा आहे. जर कमी पडला तर हात चोळी जावं लागेल. वेळेचं भान ठेवा. वेळेचं भांडवल टीम इंडिया घेऊ नका दादा प्लीज. आणि शेवटचा निर्णायक चेंडू बघूया. अंतिम चेंडू 4 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. 2200 ते दिले दादा, झाले जमा खलास. काय तुम्हाला इन्कम टॅक्स रिबेट आहे. म्हणजे नसबंदी केली तर सबसिडी मिळणार मोदी साहेब म्हणतात. त्याच्या दरम्यान आपण बघतोय सागर भोईर कमलपाडा यांचे आगमन झाले. त्याने विनंती आपण यायचे व्यासपीठावरती, ज्यांचं खूप मोठं योगदान राहिले होतं. आम्हाला आठवतोय आदरांजली चषक स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या नावाने जी स्पर्धा प्रथम सकलपाडा संघाने आयोजित केली होती, त्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज साठी आपण बघितलं ते LCD TV ज्यांनी दिली होती ते सागर भोईर खंबाळपाडा यांचे ते आगमन झाले. ते यायचे व्यासपीठावर. आणि नितीन काला असे परिस्थिती होती की 1 षटक ठेवून जिंकणं असं वाटलं तर उंबाली संघ, परंतु परिस्थिती बघा शेवटी. याला म्हणतात क्रिकेट. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टनिटीज. 1 चेंडू 4 धावा. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या या सामन्यासाठी. सामना कोणी जिंको हा विजय भगवा चषकचा. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. दुसरी धाव पूर्ण केली जाते आणि फलंदाज बाद आणि मॅच इथे जिंकली सापाडे ब संघाने. तेवढ्या देईन दिर्ग्या तुलार पाहिजे तेवढ्या देईन दिर्ग्या तुलार. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला.